सो जनरल पब्लिकमध्ये एक क्वेश्चन राहतो की जी आपण FIR रजिस्टर केलेली आहे ती आपण मागे घेऊ शकतो का. सो याच्यामध्ये दोन परिस्थिती आहेत की हो ती आपण मागे पण घेऊ शकतो आणि एक दुसरं पहिला पण राहतो की ती आपण मागे पण घेऊ शकत नाही. आता जर कायद्यानुसार जर पाहिलं तर याचे रद्द करण्याचे जे अधिकार राहतात FIRचे ते हायकोर्टालाच राहतात. म्हणजे ज्याला आपण क्वॅश करण्याचे अधिकार म्हणतो ते अंडर सेक्शन 528 BNSS नुसार ती FIR मागे घेण्याचे अधिकार हायकोर्टाला आहे. परंतु आता सिच्युएशन अशी आहे की जर दोन पार्टी सेटलमेंट करत असतील, सेटलमेंटच्या केसमध्ये जर तो ऑफेन्स कुठला आहे तो जर कंपाऊंडेबल ऑफेन्स असेल म्हणजे कमी सिरियस नेचरचा जर ऑफेन्स असेल तर त्या सिच्युएशनमध्ये सेटलमेंट होऊन पोलीस त्यांचा क्लोजर रिपोर्ट जर सबमिट करताय तर ती FIR मागे घेता येते. आता दुसरी सिच्युएशन अशी येते की ज्याच्यामध्ये FIR मागे घेता येत नाही. सुप्रीम कोर्टाला हायकोर्टाला जर या केसमध्ये असं वाटतं आहे की नाही तो जो ऑफेन्स झालेला आहे तो हिनियस इन नेचर आहे म्हणजे कंपाऊंडेबल आहे म्हणजे मर्डर असू द्या, रेप असू द्या. सो अशा सिच्युएशनमध्ये लार्जर पब्लिकचं जर त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट असेल तो अशा वेळेला ते फक्त आणि फक्त अधिकार हायकोर्टाकडे आहेत आणि हायकोर्ट अशा सिच्युएशनमध्ये FIR क्वॅश करत नाही.